राम राम शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी वार्तावर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण जीवामृत बनवण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. जीवामृत हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं झालं आहे, कारण की आपण रासायनिक खतं वापरून आपल्या जमिनीची जे उत्पन्न देण्याची क्षमता आहे ते कमी होत चाललेली आहे. त्यामुळे ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ट्रेडिशनल फार्मिंगकडे वळणं जास्ती गरजेचं आहे, म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यासाठी आपण जीवामृतचा वापर करू. जीवामृत बनवताना आपल्याला 100 लिटर पाणी लागते. 100 लिटर पाण्याचा ड्रम आहे. 5 लिटर गोमूत्र लागते. या बाल्टीमध्ये 5 लिटर गोमूत्र आहे. 5 लिटर गोमूत्र आहे. हे मुठभर माती आहे. कोणत्याही झाडाखालची जिथे पक्ष्यांची विष्ठा पडते तिथली आपल्याला मुठभर माती आणणे आहे. एक पावभर गूळ मी चांगला बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पावभर इथे बेसन ठेवला आहे. पहिले आपल्याला सगळ्यात आधी हे गूळ पाण्यात छान आपल्याला विरघळून घ्यायचे आहे. चांगल्या पद्धतीने असं विरघळून घ्यायचा जेणेकरून एकही गडा राहणार नाही गुळाचा. असे चांगले प्रत्येक गडे फोडत न्यायचे आहे, जेणेकरून सगळीकडे हे समांतर पसरेल. पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, त्यामुळे पहिलेच आपल्याला चांगलं फोडून घेणे आहे. त्याच्यानंतर आपल्याला या बाल्टीमध्ये शेणही टाकायचं आहे थोडंसं, 5 लिटर. या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं शेण घ्यायचं आहे. हे सकाळी आम्ही जमा करून ठेवलं होतं घरी. हे शेण असं चांगलं याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे शेण चांगलं मिक्स झालं आहे मित्रांनो. आता इकडे आपण वापस आपल्या पहिलेच्या ठिकाणावर येऊ. आता हे जे बेसन आहे हे आपल्याला याच्यातच मिक्स करायचं आहे. थोडं करून असं चांगलं मिक्स करून घेऊ. एक पाव शेण टाकत आहोत आपण. आता बेसन, शेण आणि गूळ याच्यात सगळं मिक्स केलं आहे मित्रांनो आपण.
आता याच्यात माती टाकू. हे आपण जमा केलेली माती कोणत्याही झाडाच्या घालून जिथे पक्ष्यांची विष्ठा पडते आणि जिथे खोदल्या वगैरे जात नाही तशा जागून जमा केलेली ही माती. तर ही माती चांगली मिक्स केलेली आहे. शेवटची गोष्ट राहिली म्हणजे ते आहे गोमूत्र. हे आम्ही सकाळी माझ्या बाबांनी जमा करून ठेवलेलं गोमूत्र आहे गाईचं. सकाळी जमा करून ठेवलेलं आहे. आता हे टाकू. आता हे आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता फक्त एक काम राहिलं आहे शेवटचं. आता हे पूर्ण मिश्रण धरायचं आणि हे 100 लिटर जे पाणी आपण याच्यात घेतलं होतं या छोट्या ड्रमात, हे सगळं याच्यात टाकायचं. बस. आणि याला असं एकदा हाताने फिरवून किंवा काडीने फिरवू शकता तुम्ही. बस. हे झालंय मित्रांनो आपलं जीवामृतचं मिश्रण तयार. आता हे 48 तास म्हणजे 2 दिवस 2 दिवस सावलीखाली असंच ठेवायचं आहे. झाकायचं नाही, काही नाही, सावलीत ठेवायचं आहे 48 तास. असं झाकण लावून ठेवून द्यायचं. बस. जय श्रीराम. राम राम. करता का बंद?